आज आम्ही परत बागच्या रियान दादा ते आलेले. आता आम्ही इकडनं शेतात जाऊ आणि परत बागचं मॉडेल तयार करू. आज आम्ही परत बागच्या ठिकाणी परत बाग करणार भेटली. रियान दादा ते आलेले. आता आम्ही इकडनं शेतात जाऊ आणि परत बागचं मॉडेल तयार करू. चला रियान दादा. तर फायनली गाईस आम्ही आता शेतात पोहोचलोय परसबागचं मॉडेल तयार करण्यासाठी. तर खूप ऊन आहे मित्रांनो, जबरदस्त ऊन आहे, डोकं तापून गेलंय. फर्स्ट स्टेप स्टार्टिंगला 15 फूटचा राऊंड केला. सेकंड स्टेप 13 फूटचा राऊंड केला. स्टेपमध्ये 7-7 फूटचे आर्क करून जॉईन करण्यात आले. मग जमिनीची जागा प्लेन करून पीक लावण्यात आले. परसबागेमध्ये 7 प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या घेण्यात आल्या. टोटल 14 प्रकारचं उत्पन्न आपण या परसबागेतून घेतो आणि 1.5 महिन्यात या परसबागेचे उत्पन्न यायला सुरुवात होते. परसबागेच्या 14 खात्यांमध्ये आता पाणी सर्व ठिकाणी भरलं आहे. मी आता बाहेर निघतो. तर परसबागचं मॉडेल फायनली कंप्लीट झालेलं आहे. तर अशा प्रकारे बनवली आम्ही परसबाग. तर आता वेळ आहे हिरवा भाजीपाला येण्याची. माझे नाव मोरे प्रवीण, राहणार कुरखेड, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. मला अस्तित्व मला माहिती मिळाली किंवा परसबागसाठी काम करतो. तर माझा मुलगा त्यांच्या जॉईंटमध्ये ऐकून होता. तर कधीपासून चालू होतं की पप्पा आपल्या शेतामध्ये एक छोटंसं परसबाग व त्याच्यामध्ये सगळा भाजीपाला आपल्याला कामात येईल बुवा. आणि याचा असेल बुवा त्याच्यामध्ये पेस्टिसाईडचा जास्त उपयोग नसेल बुवा, औषधांचा, सेंद्रिय खतांचा असेल ते स्वतः मेहनत करून तयार केलेली आज तयार करून तिथं बिजली वगैरे रोपण केलेलं आहे, पाणी वगैरे घातलेलं आहे. नंतर 14/6/2024 या दिवशी आम्ही केलेलं आहे. तर फायनली परसबाग आता झालेलं आहे. आत्ताच आम्ही चालू मॉडेल बनवला, पाणी लावलं, सर्व ठिकाणी पाणी गेलं. हे बघा रे दादा पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही जातोय घरी. आता 1-1.5 महिन्यात उत्पन्न सुरू होईल. तर हे उत्पन्न 3 महिन्यापर्यंत येईल ना. 3 महिन्यापर्यंत उत्पन्न झालं म्हणजे दिवाळीपर्यंत हे उत्पन्न चालेल. तर हे करण्यामागचं दृष्टिकोन असा की आपण परसबाग हे ऑर्गॅनिक आहे, याला विदाऊट पेस्टिसाइड आपण उत्पन्न घेतो. त्याला कोणतंही खत मारण्याची गरज नाही. सर्व सेंद्रिय भाजीपाला येईल, ऑर्गॅनिक भाजीपाला येईल आणि भाजीपाला आपण बाजारात घेण्याची आपल्याला गरज राहणार. घरच्या घरी आपण हेल्दी भाजीपाला खाऊ आणि बॉडी बनवू.